नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक अशी पौष्टिक आणि छान अशी रेसिपी बनवणार आहोत। कंबरदुखी, हाडे मजबूत राहण्यासाठी याचा सूपसुद्धा बनवतात। आता इथं आपण पाये मसाला बनवणार आहोत। इथे मी स्वच्छ पाये भाजून वगैरे केस वगैरे काढून स्वच्छ धुवून हळद आलं लसूण लावून एक 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे। हे मी पाये भाजून घेतलेले आहेत। तुम्ही न भाजूनसुद्धा पण याचा मसाला किंवा पाया सूप बनवू शकता। इथे 1 चमचा जिरा, लवंग, दालचिनी, चक्रफूल, तमालपत्र आणि मिरी असं हे घातलेलं आहे। चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपण 2 मोठे कांदे बारीक चिरून घालूया। तो सुद्धा त्या गरम मसाल्याच्या मध्ये छान परतून घेऊया। इथे चवीप्रमाणे मीठ घाला। इथे मी 1.5 चमचा घातला आहे। तो सुद्धा छान परतून घ्या। आपण याचं झाकण ठेवूया। आपला कांदा लालसर रंगावर तळून झालेला आहे। इथे 2 चमचे आले लसूण पेस्ट आणि 1 मोठा टोमॅटो हे सुद्धा त्यामध्ये चांगले एकजीव करून घ्या। झाकण ठेवून छान आपलं असं आता तेल सुटलं आहे। त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धना जिरा पावडर हे सुद्धा छान परतून घ्या। त्यामध्ये आता 2 मोठे चमचे सुक्का वाटलेला नारळाचं वाटण टाकूया, सुक्या खोबऱ्याचं। त्यात आपलं वाटण तळाला चिकटू नये म्हणून इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते। छान असं एकजीव करूया सर्व मसाला त्यामध्ये। झाकण देऊया, छान शिजला जाईल। आता आपलं वाटण चांगलं शिजलं आहे, तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपण ते मॅरिनेट केलेले बकऱ्याचे पाये त्यामध्ये घालूया। ते सुद्धा चांगले एकजीव करून घ्या, सगळे मसाला लागला पाहिजे। त्यामध्ये आता ज्या मॅरिनेशन कढईमध्ये केलेलं त्याच कढईत पाणी घालूया, अर्धा ग्लास तो त्यामध्ये घालूया। चांगलं मिक्स करून घ्या आणि आता कुकरचं झाकण लावून आपण 7 ते 8 शिट्या करून घेऊया, म्हणजे छान असे पाय शिजले जातील। आता आपली इथे शिट्टी झालेली आहे। अशा प्रकारे आपण 8 शिट्या करून घेऊया। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील। आता आपण इथे शिट्टीची वाफ काढून घेतलेली आहे। बघा कसे छान मस्त पाय झालेले आहेत, तेल सुटलेलं आहे, आपण छान शिजले आहेत। रंग पण बघा कसा आला आहे। आता इथे कोथिंबीर घालून ते एकजीव करून घ्या आणि आपण हे पाय डिशमध्ये खायला तयार आहेत, ते काढून घेऊया। तुम्ही कुठल्या शहरातून बघता, कुठल्या देशातून बघता ते सुद्धा मला कमेंट करा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील। हा पाया सूप खूप शरीराला आपल्या चांगला उपयुक्त आहे। याचा सूपसुद्धा बनवून पितात, पण मी इथे तुम्हाला पाया मसाला बनवून दाखवला आहे। रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा। पुढच्या रेसिपीला लवकरच भेटू। धन्यवाद।